ही एक सॅम्पल शीट तयार करून ठेवली आहे, ज्याच्या सहाय्याने होम टॅबमधील पर्यायांचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत। होम टॅबपूर्वी एक ऑप्शन आपल्याला समजून घ्यायचे आहे। तुम्हाला शीटच्या वरील कोपऱ्यात ऑफिसचा लोगो असलेले ऑफिस बटन दिसून येईल। यात तुम्हाला असे पर्याय दिसून येतील। सर्वात प्रथम न्यू हा पर्याय दिसेल। यामध्ये बरीच टेम्पलेट तयार असतील। यातील ब्लँक वर्कशीट सिलेक्ट करा व क्रिएट या बटनावर क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीने नवीन वर्कशीट ओपन करू शकता। याच्याच खाली ओपन हा पर्याय दिसेल। यावर क्लिक केल्यावर अशी नवीन विंडो ओपन होईल। यातून तुम्ही डेस्कटॉप अथवा कॉम्प्युटरवर इतर लोकेशनवर सेव्ह केलेली एक्सेल फाईल सिलेक्ट करून ओपन करू शकता। यानंतर सेव्ह करण्याचे दोन पर्याय दिसून येतील। समजा जर तुम्ही ओपन केलेल्या फाईलला अजून नाव दिले नसेल अथवा तुमची ओपन असलेल्या फाईलप्रमाणेच दुसरी फाईल तयार करून त्यात बदल करायचा असेल तर यातील सेव्ह ॲज यावर क्लिक करा। अशी विंडो ओपन होईल। यामध्ये येथे बाजूला अथवा वरील बाजूतून तुम्हाला हवे ते लोकेशन सिलेक्ट करा व फाईल नेममध्ये तुम्हाला हवे असलेले नाव टाईप करा व सेव्ह करा। तुम्ही जे नाव टाईप केले ते तुम्हाला येथे वरील भागात दिसून येईल। अशा प्रकारे तुमची पहिली फाईल आहे तशीच सेव्ह राहील व दुसरी फाईल तयार होईल। आता एकदा फाईल सेव्ह ॲज करून घेतल्यानंतर तुम्ही ज्या वेळी डेटामध्ये बदल करत जाल त्यावेळी फक्त सेव्ह या पर्यायावर क्लिक करून अथवा Ctrl+S हा शॉर्टकट प्रेस करून भरलेली माहिती तुम्ही सेव्ह करत जाऊ शकता। आता खाली प्रिंटचा पर्याय दिसून येईल। यावर कर्सर नेल्यावर तुम्हाला असे तीन पर्याय दिसून येतील। यातील प्रिंट प्रिव्ह्यू यावर क्लिक करून तुम्ही भरलेल्या माहितीचा प्रिंटचा प्रिव्ह्यू पाहू शकता। तर यातील क्विक प्रिंटवर क्लिक केल्यास प्रिंटचा प्रिव्ह्यू अथवा सेटिंगची कोणती विंडो ओपन न होता तुमच्या कॉम्प्युटरला सेट असलेल्या प्रिंटरला डायरेक्ट प्रिंट येते। तसेच यातील प्रिंटरच्या या पर्यायावर अथवा हा या पर्याय या दोन्हीपैकी कोणत्याही पर्यायावर क्लिक केल्यास अशा प्रकारे प्रिंट सेटिंगची विंडो ओपन होईल। मित्रांनो, प्रिंट सेटिंगची एक वेगळी व्हिडिओ मी तुमच्यासाठी ज्यावेळी घेऊन येणार आहे त्यावेळी प्रिंट सेटिंगबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगेनच। तर आजचा मुख्य टॉपिक होम टॅब। तर मित्रांनो, होम टॅब ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम क्लिपबोर्ड हा पर्याय दिसून येईल। यामध्ये कट, कॉपी, पेस्ट व फॉर्मॅट पेंटर हे पर्याय दिसून येतील। यातील कट, कॉपी, पेस्ट आपल्याला माहितीच असेल तरीही एक्सेलमध्ये याचा वापर कसा होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे। आता हा काही सॅम्पल डेटा आहे। समजा यातील काही डेटा तुम्हाला कॉपी करून याच पेजवर अथवा दुसऱ्या शीटवर पेस्ट करायचा आहे। तर हवा असलेला डेटा सिलेक्ट करा व कॉपी करा। कॉपी करण्याकरता तुम्ही क्लिपबोर्डमधील कॉपी हा पर्याय क्लिक करून कॉपी करू शकता अथवा अजून दोन प्रकारे कॉपी करू शकता। एक म्हणजे सिलेक्ट केलेल्या डेटावर राईट क्लिक करा। यामध्ये तुम्हाला कॉपीचा पर्याय दिसून येईल। यावर क्लिक करून अथवा डेटा सिलेक्ट केल्यावर Ctrl+C हा शॉर्टकट वापरू शकता। मित्रांनो, बरेच शॉर्टकट तुम्हाला त्या पर्यायावर अशा प्रकारे कर्सर नेल्यावर दिसून येतील। यामुळे जरी माझ्याकडून कोणता शॉर्टकट सांगितला गेला नाही तरी शीटमध्येच बरेच शॉर्टकट तुम्हाला मिळून जातील। आता याच प्रकारे डेटा कट करायचा असेल तर क्लिपबोर्डमधील कट हा पर्याय क्लिक करा अथवा सिलेक्टेड सेलवर राईट क्लिक करून यातील कट हा पर्याय निवडू शकता अथवा याकरता Ctrl+X हा शॉर्टकट वापरून कट करू शकता। तुम्ही डेटा कॉपी अथवा कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सिलेक्ट केलेला डेटा असा हायलाईट झालेला दिसून येईल। म्हणजेच हायलाईट झालेला डेटा कट किंवा कॉपी झालेला आहे। आता हा डेटा पेस्ट करण्यासाठी कट कॉपीप्रमाणेच ज्या सेलमध्ये पेस्ट करायचा आहे ती सेल सिलेक्ट करून क्लिपबोर्डमधील पेस्ट हा पर्याय सिलेक्ट करू शकता अथवा सिलेक्टेड सेलवर राईट क्लिक करून पेस्ट हा पर्याय निवडू शकता अथवा Ctrl+V हा शॉर्टकट वापरून पेस्ट करू शकता। अशा प्रकारे तुम्ही नॉर्मल डेटा कॉपी पेस्ट करू शकता। हे नॉर्मल पेस्ट झाले। आता या पेस्ट पर्यायात खाली तुम्हाला पेस्ट स्पेशलचा पर्याय दिसून येईल। याच्यावर क्लिक केल्यावर हे असे पर्याय दिसून येतील। याचा वापर कधी व कसा करायचा हे आपण समजून घेऊ। हा काही डेटा मी तयार करून ठेवला आहे। यात पाहू शकता येथे या सेलमध्ये
फॉर्म्युला आहे हा डेटा मी सिलेक्ट केला व नवीन शीटवर नॉर्मल पेस्ट केला. तुम्ही पाहू शकता येथे व्हॅल्यूज आलेले नाहीत, फक्त फॉर्म्युला आलेला आहे. आता मी पेस्ट स्पेशलवर क्लिक करून व्हॅल्यूज सिलेक्ट करेन. येथे फक्त व्हॅल्यूज दिसून येतील, कोणताही फॉर्म्युला सेलमध्ये दिसून येणार नाही. आता हा डेटा थोडा अशा पद्धतीने बोल्ड, इटॅलिक, स्टाईल असा मी फॉर्मॅटिंग करून घेतो व हा डेटा कॉपी करतो. येथून क्लिपबोर्डमधून अथवा सेलवर राईट क्लिक करून पेस्ट स्पेशल सिलेक्ट करतो. आता यातील फॉर्मॅट हा पर्याय सिलेक्ट करतो. येथे कोणताही डेटा पेस्ट झाला नाही, पण त्या सेलमध्ये आपण जे फॉर्मॅटिंग केलं होतं ते इथे अप्लाय झाले. या पेस्ट केलेल्या सेलमध्ये काही टाईप केले तर यामध्ये जे फॉर्मॅट होते ते तुम्हाला दिसून येईल. आता हा डेटा अशा प्रकारे सिलेक्ट करेन व पेस्ट स्पेशलमध्ये ट्रान्सपोज हा पर्याय सिलेक्ट करेन. तुम्ही पाहू शकता डेटा जो रो फॉर्मॅटमध्ये होता तो कसा कॉलम फॉर्मॅटमध्ये झाला आहे. तर अशा प्रकारे पेस्ट स्पेशलमधील असलेल्या पर्यायांचा वापर करून तुम्हाला हवा तसा डेटा पेस्ट करून घेऊ शकता. तसेच यातील काही पर्याय तुम्हाला क्लिपबोर्डमधील पेस्ट या पर्यायाच्या खाली दिसून येतील. येथून सुद्धा तुम्ही हे पर्याय अप्लाय करू शकता. मित्रांनो, यावरून पेस्ट स्पेशलचा वापर कसा व कशाकरता करायचा हे तुम्हाला समजले असेल. काही अडचण असल्यास कमेंट करून विचारू शकता. आता क्लिपबोर्डमध्ये खाली तुम्हाला पेस्ट ॲज पिक्चर हा पर्याय दिसून येईल. यामधून तुम्ही तुमचा डेटा ॲज अ पिक्चर म्हणजेच इमेज म्हणून कॉपी करू शकता, तसेच इमेज म्हणून पेस्टही करू शकता. तुम्ही पाहू शकता मी हा डेटा सिलेक्ट केला आहे, तो मी इथे कॉपी ॲज पिक्चरमधून कॉपी करतो व असा शीटमध्ये अथवा दुसऱ्या पेजवर पेस्ट ॲज पिक्चर सिलेक्ट करून पेस्ट करतो. तुम्ही पाहू शकता डेटा इमेज फॉर्मॅटमध्ये पेस्ट झालेला दिसून येईल, ज्यामध्ये तुम्हाला काही बदल करता येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही डेटा इमेज स्वरूपात सुद्धा कॉपी करू शकता. आता पुढील पर्याय आहे फॉर्मॅट पेंटर. मित्रांनो, या शीटमध्ये मी काही सेलमधील डेटा फॉर्मॅटिंग केला आहे, म्हणजेच फॉन्ट बोल्ड केला आहे, सेल कलर केले आहे. तर अशा प्रकारे आपण जे फॉर्मॅटिंग केलेलं असतं ते सेम जर आपल्याला दुसरीकडे हवे असेल, आता मी येथे काही सिंपल डेटा तयार करून घेतो. जर आता ज्या सेलमधील फॉर्मॅटिंग मला हवा आहे तो एरिया सिलेक्ट करेन व फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करेन. मित्रांनो, येथे कर्सर नेल्यावर याचा वापर कसा करायचा याची सूचना पाहू शकता. येथे क्लिक केल्यावर तुम्ही कर्सरमध्ये झालेला बदल पाहू शकता. येथे एक ब्रशचे चिन्ह आलेले दिसून येईल. आता तुम्हाला ज्या सेलमध्ये हे फॉर्मॅटिंग हवं आहे त्या सेलवर क्लिक करा. तुम्हाला फॉर्मॅटिंग अप्लाय झालेलं दिसून येईल. समजा हे फॉर्मॅटिंग तुम्हाला मल्टिपल ठिकाणी हवं असेल तर हवा तो एरिया सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यावर फॉर्मॅट पेंटर या पर्यायावर डबल क्लिक करा व तुम्हाला जिथे जिथे हेच फॉर्मॅटिंग अप्लाय करायचं आहे तिथे क्लिक करा व फॉर्मॅटिंग अप्लाय झालेलं तुम्हाला दिसून येईल. अशा प्रकारे तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त डेटा फॉर्मॅट करू शकता. आता क्लिपबोर्डच्या समोर तुम्हाला हे एक लहान चिन्ह दिसून येईल. याच्यावर क्लिक केल्यावर अशा प्रकारे क्लिपबोर्डचा टास्क पॅन ओपन होईल. यामध्ये तुम्ही ज्या वेळी डेटा कॉपी करता त्या टास्कचे रेकॉर्ड येथे नोंद होत असते, ज्याचा उपयोग डेटा पेस्ट करण्याकरता तुम्ही करू शकता. आता मी येथे हा डेटा कॉपी करतो. तुम्ही पाहू शकता डेटा कॉपी केल्याची नोंद यामध्ये दिसून येईल. अजून काही डेटा मी कॉपी करीन. अशा प्रकारे येथे डेटा कॉपी केल्याचे रेकॉर्ड नोंद होतील. समजा तुम्हाला काही डेटा वारंवार पेस्ट करावा लागत आहे तर तुम्हाला जेथे पेस्ट करायचं आहे ती सेल सिलेक्ट करा व या टास्क पॅनमधील जो डेटा हवा आहे त्यावर फक्त क्लिक करा अथवा त्या टास्कवर कर्सर नेल्यावर येथे तुम्हाला पेस्टचा पर्याय दिसून येईल. यावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्हाला एकच डेटा वारंवार कॉपी न करता अशा प्रकारे फास्टमध्ये डेटा पेस्ट करू शकाल. आता होम टॅबमधील दुसरा ग्रुप फॉन्ट, यामध्ये हा बॉक्स दिसत आहे तो फॉन्ट सिलेक्शनचा. यामध्ये तुम्हाला असे बरेच प्रकारचे फॉन्ट दिसून येतील व त्यासमोर त्याची साईज दिसून येईल. तुम्ही टायपिंग सुरू करण्यापूर्वी फॉन्ट सिलेक्ट करू शकता अथवा टायपिंग झाल्यानंतरही हवा तो फॉन्ट व साईज सिलेक्ट करू शकता. आता यातील फॉन्ट सेटिंग करायचा असलेला डेटा सिलेक्ट करा व
फॉन्ट सिलेक्शन विंडोमध्ये या लहान चिन्हावर क्लिक करा. क्लिक केल्यावर फॉन्टची लिस्ट ओपन होईल. तुम्ही जसजसे एखाद्या फॉन्टवर कर्सर न्याल तसा तसा येथे फॉन्टचा प्रिव्ह्यू दिसून येईल. रेग्युलर, टाइम्स न्यू रोमन अथवा एरियल हा फॉन्ट वापरला जातो. अशा प्रकारे फॉन्ट सिलेक्ट झाल्यानंतर हवी ती साईज येथून सिलेक्ट करू शकता अथवा बाजूलाच फॉन्ट साईज कमी व जास्त करण्यासाठी ए असे 2 लोगो तुम्हाला दिसून येतील. यातील एका एवर क्लिक करून अशा प्रकारे साईज वाढवू शकता व दुसऱ्या चिन्हावर क्लिक करून अशा प्रकारे साईज कमी करू शकता. आता खाली तुम्हाला बी, आय, यू अशी बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन याकरता अशी अक्षरे दिसून येतील. यातून तुम्ही फॉन्ट अशा प्रकारे बोल्ड करू शकता. फॉन्ट थोडा तिरका म्हणजेच इटॅलिक स्टाईल करू शकता. समजा तुम्हाला शब्दाच्या खाली अंडरलाईन हवे असेल तर अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट करून अंडरलाईन देऊ शकता. डबल अंडरलाईन हवे असेल तर येथे यूमध्ये तुम्हाला अजून एक पर्याय दिसेल. यावर क्लिक करून अशा प्रकारे डबल लाईन देऊ शकता. आता समोर 2 कलरचे पर्याय दिसून येतील. हा पहिला फिल कलर. तुम्हाला सेलमध्ये कलर हवा असेल तर हवी असलेली सेल एरिया सिलेक्ट करा व यातील लहान ॲरोवर क्लिक करा. तुम्हाला असे बरेच कलर व कलरच्या शेड्स दिसून येतील. यापैकी अथवा खाली मोर कलर्समध्ये तुम्हाला हवी असलेली शेड निवडून कलर करू शकता. अशाच प्रकारे या पुढील पर्यायातून टेक्स्ट सिलेक्ट करून तुम्ही टेक्स्टला सुद्धा हवा तो कलर या प्रकारे देऊ शकता. यामध्येच येथे बॉर्डरचा पर्याय दिसून येईल. यावर क्लिक केल्यावर सेलला, टेबलला बॉर्डर करण्याचे बरेच पर्याय दिसून येतील. मित्रांनो, आता शीटमध्ये तुम्हाला ज्या फेंट बॉर्डर दिसत आहेत या येथे डिस्प्ले होत असल्या तरी या बॉर्डर प्रिंटमध्ये येत नसतात. यामुळे जर तुम्ही काही डेटा टाईप केला आणि बॉर्डर ॲप्लाय केल्या नसतील तर तुमची प्रिंट ही अशा प्रकारे येते. त्यामुळे बॉर्डर देणे गरजेचे आहे. आता हे टेबल मी सिलेक्ट करतो. या संपूर्ण टेबलला बॉर्डर करायचे असेल तर यातील ऑल बॉर्डर सिलेक्ट करा. संपूर्ण टेबलला बॉर्डर आलेले दिसून येईल. आता या टेबलच्या बॉर्डर डार्क हवे असतील तर टेबल सिलेक्ट करा व थिक बॉक्स बॉर्डर सिलेक्ट करा. अशा प्रकारे बॉक्सच्या साईड बॉर्डर्स जाड झालेल्या दिसून येतील. अशा प्रकारे येथे बॉर्डरचे बरेच प्रकार दिसून येतील. तुम्हाला फक्त टॉपला बॉर्डर हवी असेल तर टॉप सिलेक्ट करा. बॉटमला हवी असेल तर बॉटम सिलेक्ट करा. डबल लाईन हवी असेल तर डबल लाईन देऊ शकता. जर बॉर्डर ड्रॉ करायची असेल तरीही तुम्ही ही बॉर्डर ड्रॉ करू शकता. अशा प्रकारे हवी ती बॉर्डर देऊन तुम्ही टेबल डिझाईन करू शकता. आता होम टॅबमधील पुढील ग्रुप अलाइनमेंट ग्रुप. यामध्ये सेलमधील टेक्स्ट वेगवेगळ्या प्रकारे अलाइन करू शकतो. सेलमध्ये हे टेक्स्ट आहे. ही सेलची साईज मी थोडी मोठी करतो म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपे जाईल. ही सेल मी सिलेक्ट करतो. मी जसे पर्याय सिलेक्ट करेन तुम्हाला टेक्स्टमध्ये बदल झालेला दिसून येईल. तुम्हाला टेक्स्ट सेलच्या टॉपला हवे असेल तर ही टॉप अलाइनमेंट, मिडलला हवे असेल तर मिडल व बॉटमला हवे असेल तर बॉटम अलाइनमेंट. याच्या खालीच जर टेक्स्ट सेलच्या लेफ्टला हवे असेल तर लेफ्ट अलाइनमेंट, जर सेंटरला हवे असेल तर सेंटर व राईटला हवे असेल तर राईट अलाइनमेंट सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे वेगवेगळ्या अलाइनमेंट करता येतात. यामध्येच वरील बाजूस टेक्स्ट ओरिएंटेशनचा पर्याय दिसेल. आता मी ही सेल सिलेक्ट करतो व जसजसे यातील पर्याय सिलेक्ट करेन तसा टेक्स्टच्या ओरिएंटेशनमध्ये बदल झालेला दिसून येईल. पहिला पर्याय आहे अँगल काउंटर क्लॉकवाईज. हे टेक्स्ट असे खालून वरील दिशेत झालेले दिसेल. आता हे अँगल क्लॉकवाईज. यानंतर व्हर्टिकल. जर तुम्हाला अजून काही बदल हवा असेल तर येथे फॉर्मॅट सेल अलाइनमेंट आहे. यावर क्लिक केल्यावर अशी विंडो ओपन होईल. यातून तुम्ही डिग्री वाईज बदल करू शकता. आता खाली तुम्हाला डिक्रीज इंडेंट अँड इन्क्रीज इंडेंट म्हणजे सेलच्या बॉर्डर व टेक्स्ट यामधील मार्जिन ॲडजस्ट करायचं असेल तर खालील या पर्यायातून तुम्ही करू शकता. येथे तुम्ही पाहू शकता टेक्स्टमधील व सेल बॉर्डरमधील मार्जिन एकदम कमी आहे. मी येथे इन्क्रीजवर क्लिक करेन.
हे मार्जिन वाढलेलं दिसून येईल व आता डिक्रीजवर क्लिक करेन, हे मार्जिन कमी झालेलं दिसून येईल. आता बाजूलाच व्रॅप टेक्स्ट हा पर्याय दिसून येईल. काही वेळेस तुमचे टेक्स्ट कॉलम विड्थपेक्षा जास्त असेल व तुम्हाला कॉलम विड्थ ही वाढवायची नसेल तर तुमचे टेक्स्ट तुम्ही मल्टिपल लाईनमध्ये डिवाईड होऊन डिस्प्ले केलं जातं. आता हे मी काही टाईप करतो. हे टेक्स्ट सेलच्या विड्थपेक्षा जास्त आहे व सध्या पुढील सेलमध्ये काही डेटा नाही, त्यामुळे ते डिस्प्ले होत आहे. पण या समोरील सेलमध्ये तुम्ही काही टाईप केले तर पाहू शकता या सेलमधील टेक्स्ट हाईड होईल. अशावेळी जर ही सेल सिलेक्ट केली व व्रॅप टेक्स्ट हा पर्याय सिलेक्ट केला तर अशा प्रकारे टेक्स्ट 2 लाईनमध्ये सेलमध्ये डिस्प्ले होईल. कॉलमची विड्थ आहे तीच राहील, परंतु रोची हाईट वाढलेली असेल. आता खाली सेल मर्ज करण्याचा पर्याय दिसून येईल. यामध्ये 2 अथवा यापेक्षा जास्त सेल एकत्र करून एकाच मोठ्या सेलमध्ये कन्वर्ट होतात. यामध्ये 3 पर्याय तुम्हाला दिसून येतील. पहिला आहे ते मर्ज सेंटर. यामध्ये तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला हव्या तितक्या सेल सिलेक्ट करा व मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा. अशा प्रकारे सेल मर्ज होईल. आता अशाच प्रकारे मी येथे अजून काही सेल सिलेक्ट करतो व यातील मर्ज सेल्स यावर क्लिक करतो. अशा प्रकारे सेल मर्ज होतील. तुम्ही पाहू शकता मी 2 वेगवेगळ्या प्रकारे सेल मर्ज केल्या, परंतु दोन्ही सेल एकसारख्याच दिसतात. मित्रांनो, दोन्ही एकसारख्याच दिसत असल्या तरी तुम्ही ज्यावेळी या सेलमध्ये टाईप कराल त्यावेळी या सेलमधील टेक्स्ट अलाइनमेंट ही अशा प्रकारे सेंटरला असेल, तर या दुसऱ्या पर्यायातून मर्ज केलेल्या सेलमधील टेक्स्ट अलाइनमेंट ही अशा प्रकारे लेफ्टला असेल. इतकाच फरक या दोन्ही मर्जमध्ये असेल. ही अलाइनमेंट तुम्हाला हवी असल्यास या अलाइनमेंट ऑप्शनमधून बदल करू शकता. आता यामध्ये मर्ज अक्रॉस हा पर्याय दिसून येईल. मी येथे ह्या सेल सिलेक्ट करतो व मर्ज अक्रॉस हा पर्याय सिलेक्ट करतो. तुम्ही फरक पाहू शकता. यामध्ये फक्त एक रोमधील सेल मर्ज होतात, वेगवेगळ्या रोमधील सेल मर्ज होत नाहीत. यामुळे जर तुम्हाला फक्त रोमधील सेल मर्ज करायचे असतील तर अशा प्रकारे एक अथवा मल्टिपल रो सिलेक्ट करून मर्ज अक्रॉसमधून सेल मर्ज करू शकता. तुम्हाला मर्ज सेल अनमर्ज करायचे असतील तर यातील अनमर्ज हा पर्याय सिलेक्ट करून सेल तुम्ही नॉर्मल करू शकता. आता पुढील ग्रुप आहे तो नंबर. यामध्ये तुम्ही सेलमध्ये जो डेटा टाईप करणार आहे तो तुम्हाला कसा डिस्प्ले करायचा आहे, नॉर्मल नंबरमध्ये, डेट फॉर्मॅटमध्ये, करन्सी, टाईम फॉर्मॅट यामध्ये, तर यातील तुम्हाला हवे ते फॉर्मॅट सिलेक्ट करू शकता. आता मी या सेलला सिलेक्ट करतो. ही जनरल फॉर्मॅटमध्ये असेल. यामध्ये तुम्ही टेक्स्ट व नंबर हे नॉर्मल दिसतील. तसेच आता मी येथे नंबर हा पर्याय सिलेक्ट करतो व येथे नंबर टाईप करतो. नंबरमध्ये डेसिमल पॉईंट आलेले दिसून येईल. आता मी करन्सी सिलेक्ट करेन. तुम्हाला येथे करन्सीचा सिम्बॉल आलेला दिसून येईल. हा सिम्बॉल जर तुम्हाला बदलायचा असेल तर येथे तुम्हाला करन्सीचा पर्याय दिसून येईल. यामध्ये मोर अकाउंटिंग फॉर्मॅट या पर्यायावर क्लिक करून अथवा नंबर समोरील लहान चिन्हावर क्लिक करून अशी विंडो ओपन होईल. यामध्ये करन्सी सिलेक्ट करा. यात सिम्बॉलचा पर्याय दिसून येईल. यामध्ये तुमचे ऑफिस जर अपडेट असेल तर अशा प्रकारे इंडियन रुपीचा पर्याय दिसून येईल. तो सिलेक्ट करा. इंडियन रुपीचा करन्सीचा सिम्बॉल तुम्हाला येथे आलेला दिसून येईल. याच्या खाली अकाउंटिंग हा पर्याय सिलेक्ट करतो. यामध्ये ही असाच करन्सीचा सिम्बॉल असेल. अकाउंटिंगमध्ये सिम्बॉलची जागा थोडी बाजूला असेल. आता खाली डेटचा पर्याय आहे. तुम्ही अशा प्रकारे शॉर्ट डेट सिलेक्ट केला तर अशी डेट तुम्हाला दिसून येईल. जर लॉंग डेट सिलेक्ट केला तर अशा प्रकारे डेट दिसून येईल. तुम्ही यामध्ये जे नंबर टाईप कराल ते ॲटोमॅटिक अशा प्रकारे डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होतील. अशा प्रकारे खाली टाईम आहे, पर्सेंटेज, फ्रॅक्शन, टेक्स्ट पर्याय आहे. याचा वापर करून तुम्ही सेलमध्ये नंबरचे हवे ते फॉर्मॅट ॲप्लाय करू शकता. तुम्हाला नंबर कॉमा फॉर्मॅटमध्ये हवा असेल तर येथे कॉमाचा पर्याय आहे, तो सिलेक्ट करा. नंबरमध्ये कॉमा आलेला दिसून येईल. तुम्हाला नंबरमधील डेसिमल पॉईंट वाढवायच्यात अथवा कमी करायचे असतील तर येथे
डेसिमल, डिक्रीज आणि इन्क्रीजचा पर्याय दिसेल. यामधून तुम्ही अशा प्रकारे डेसिमल पॉईंट कमी जादा करू शकता. येथे क्लिक केल्यानंतर अशी फॉर्मॅट सेलची विंडो ओपन होईल. याचा वापर करूनही तुम्ही जर डेट टाईमचे वेगवेगळे फॉर्मॅट हवे असतील तर ते तुम्ही यातून सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे नंबर ग्रुपमधून सेलमध्ये नंबरचे फॉर्मॅटिंग तुम्ही करू शकता. मित्रांनो, होम टॅबमधील ग्रुप व त्यामधील पर्याय याची बिगिनरकरता उपयोगी असणारी शक्य तितकी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला काही समजले नसेल तर कमेंट करून मला विचारू शकता. मी नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला माझी ही व्हिडिओ आवडली असेल अशी मी आशा करतो. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, मित्रांच्या शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.